नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा आणि तो दिवसभर मऊ आणि लुसलुशीत कसा राहील तेही बघूया. आज आपण प्रत्येक जिन्नस 125 ग्राम या मापाने करणार आहोत. हे प्रमाण पानावर वाढण्यासाठी 5 ते 6 लोकांसाठी पुरेसे आहे. घरच्या घरी एवढ्या प्रमाणात आपण देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी हा शिरा करू शकतो. हे 125 ग्रामचे माप वाटीप्रमाणे किती होते हेही मी आज दाखवणार आहे. तर चला मग बघूया यासाठी काय काय आणि किती साहित्य लागते ते. 125 ग्राम रवा, आम्ही जाड रवा घेतला आहे. 125 ग्राम साखर, 125 ग्राम तूप, 125 ml दूध. हे 125 ग्रामचे माप हे या वाटीप्रमाणे आहे, त्यामुळे मी तेवढीच वाटी दूध आणि तेवढीच वाटी पाणी घेतले आहे. 125 ml पाणी, ड्रायफ्रुट्स आणि पाव चमचा वेलची पूड आणि 2 पिकलेली वेलची केळी. सर्वात प्रथम आपण 125 ml दूध आणि 125 ml पाणी गरम करायचे आहे. जर तुम्हाला दुधाचा शिरा बनवायचा असेल तर 250 ml दूध घ्यायचे आहे. आता आपण रवा भाजून घेणार आहोत. त्यासाठी एका पॅन मध्ये थोडेसे तूप घेऊया. आता यामध्ये 125 ग्राम जाड रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. मी इथे जाड रवा घेतला आहे, त्यामुळे शिरा दाणेदार होतो. जर तुम्हाला बारीक रवा घ्यायचा असेल तर पाणी आणि दूध याचे प्रमाण थोडे कमी करावे लागेल. हा रवा मंद आचेवर तूप सुटेपर्यंत भाजायचा आहे. आता ह्या रव्याला तूप सुटायला लागले आहे, म्हणजे हा रवा चांगला भाजला गेला आहे. आता यामध्ये कापलेले ड्रायफ्रुट्स घालायचे आहे आणि चांगले परतवून घ्यायचे आहे. त्याचबरोबर यामध्ये उरलेले तूप घालूया. आता हा रवा सतत ढवळत 10 ते 15 मिनिटांसाठी मंद आचेवरती भाजायचा आहे. आता हा रवा चांगला भाजला आहे, त्याला तूपही चांगले सुटलेले आहे. तुपामुळे ह्याला जाळीदार टेक्स्चर आले आहे. आता यामध्ये 2 वेलची केळी घालायची आहे आणि ही केळी रव्यामध्ये मॅश करायची आहे, जेणेकरून त्याचा स्वाद या रव्यामध्ये येईल. केळी ही चांगली पिकलेलीच घ्यावी. जर केळी अर्धवट पिकलेली असेल तर शिरा बिघडण्याची शक्यता असते, त्यामुळे चांगली पिकलेली केळीच घ्यावी. जर तुम्हाला 1.25 किलो प्रत्येकी जिन्नस याप्रमाणे प्रसादाचा शिरा करायचा असेल तर 1.25 किलो रवा, 1.25 किलो साखर, 1.25 किलो तूप, 1.25 लिटर दूध, 1.25 लिटर पाणी आणि 21 काजू, 21 बदाम, आवडीनुसार बेदाणे, 1 मोठा चमचा वेलची पूड घ्यायची आहे. जर तुम्हाला दुधाचा शिरा बनवायचा असेल तर 2.5 लिटर दूध घ्यायचे आहे. केळी घालताना मोठी केळी 5 ते 6 घेऊ शकतात आणि वेलची केळी 8 ते 9 घेऊ शकता. एवढ्या प्रमाणात 200 ते 300 लोकांसाठी प्रसाद तयार होतो. आता रवा भाजून 15 मिनिटं झाली आहेत. आता या रव्यामध्ये केळी चांगली मॅश केली आहे. आपण ह्यामध्ये दूध आणि पाणी ह्याचे मिश्रण थोडे थोडे घालूया. गरम दूध आणि पाणी रव्यामध्ये घातल्यामुळे हा रवा मऊसूत होतो, त्यामुळे दूध आणि पाणी गरम असले पाहिजे. गरम दूध आणि पाणी असे थोडे थोडे घाला, जेणेकरून ते अंगावर उडणार नाही. असे गरम दूध आणि पाणी घातल्यामुळे शिरा मोकळा होण्यास मदत होते. आता हे मिश्रण एकजीव करायचे आहे. झाकण लावल्यामुळे शिरा खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे झाकण न लावता हा शिरा परतवून घ्यायचा आहे. शक्यतो या शिऱ्यासाठी बारीक रवा वापरू नका. बारीक रवा वापरल्यामुळे शिरा चिकट होण्याची शक्यता असते. तसेच या शिऱ्यासाठी गाईचे दूध आणि गाईच्या दुधापासून बनवलेले तूप वापरले पाहिजे. आता 2-3 मिनिटांनंतर रव्याने पाणी आणि दूध शोषून घेतले आहे आणि तो एकदम मऊसूत झाला आहे. आता शिरा 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवरती परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो खाली लागणार नाही.
आता यामध्ये 125 ग्रॅम साखर घालायची आहे आणि हे मिश्रण एकजीव करायचे आहे। आता साखर रव्यामध्ये चांगली एकजीव झाली आहे। यामध्ये 2 तुळशीची पाने घालूया। प्रसादाच्या शिऱ्यामध्ये तुळशीचे पान खूप महत्त्वाचे आहे। जर प्रसाद बनवताना तुळशीचे पान घातले नसेल तर नैवेद्य दाखवताना तुळशीचे पान ठेवूनच नैवेद्य दाखवावा। आता यावर झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढायची आहे। हे बघा, शिऱ्याला मस्त तूप सुटले आहे, म्हणजेच आपला शिरा आता चांगला शिजला आहे। आता यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालूया आणि चांगले एकजीव करूया। हा बघा, हा शिरा किती मऊ आणि रवाळ झाला आहे। आता आपला 125 ग्रॅम या मापाने प्रसादाचा शिरा तयार झाला आहे। हा शिरा रात्रभर असाच मऊ लुसलुशीत राहतो, तो कोरडा पडत नाही। मी सांगितलेल्या प्रमाणाप्रमाणे जर तुम्ही शिरा केलंस, तुमचा शिराही असाच लुसलुशीत आणि मऊसूद होईल। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।